होय घ्या चला कुऱ्हाडी पाटा ते 10 वर्षापूर्वीचे झाड आहे त्याला पुन्हा करेल ते तोडा पाटा चला. होय काय भाऊ हे काय करतोय? झाड का तोडतोय तू? साहेबांना विचार. का हो साहेब हे झाड का तोडताय तुम्ही? भाऊ आपल्या नाशिक मध्ये ना खूप मोठा कुंभमेळा भरणार आहे त्यामुळे सरकारने हे झाड तोडायची परमिशन दिली. तू कोण रे सांगणार आम्हाला? म्हणजे या नाशिकचा मी एक नागरिक आहे. आम्ही पण नाशिक करेल. माफ कर भाऊ पण तुला विसर पडलाय नाशिककर असण्याचा. तू आज जे झाड तोडायला चालला ते काही पक्ष्यांचे घर तर आपल्या नाशिककरांचा श्वास आहे आणि तू तेच हेरावून घ्यायला निघाला. हो भाऊ तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही काय सर्व झाड नाही तोडणार आहे. जे 10 वर्षापूर्वीचे झाड आहे ना तेच तोडणार आहे बाकी सर्व तसेच राहणार आहे. 10 वर्ष जुनी म्हणजे? अहो साहेब एका आईसाठी तिचा मुलगा किती का मोठा झाला तरी तो तिच्यासाठी लहानच असतो. तसे हे झाड आमच्यासाठी किती का म्हातारी झाली तरी आमच्या नाशिककरांसाठी ती लहानच आहे. आपण काय करणार आहे माहिती का? हे झाड तोडल्यानंतर आपला कुंभमेळा झाला का याच्यात दुपटीने झाड लावणार आहे आपण. मला कुंभमेळाच भरवायचा आहे तर आपल्या नाशिक मध्ये किती जागा आहे जशा साधुग्राम, MPM आगील क्षेत्र, अंबड MIDC ओपन ग्राउंड असे म्हणजे किती मैदान आहे. आपल्या नाशिक रोडला आहे, ओझर रोडला, दिंडोरी इकडे किती जागा आहे त्या तुम्ही भाड्यानं घ्या ना, त्यांचा वापर करा ना. हे बघा भाऊ तुमचं सर्व खरं आहे पण हे आमच्या हातात नाही सरकारच्या हातात आहे. सरकारने आमच्या हात बांधलेले. अहो साहेब तुमचे हात बांधलेले नाही तर तुम्ही त्या सरकारच्या पैशा मागे पाहताय. ठीक आहे साहेब तुमचे असतील हात बांधले आम्हा नाशिककरांचे हात बांधले नाही तर तुम्ही आता ऐका ते आम्हा नाशिककरांना तोडा तुम्ही इथं पोहोचवा.